इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्राण्यांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. वर्गीकरण म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण वनस्पतींचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते ते बघितलेले आहे. या वर्षी आपण प्राण्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते ते बघणार आहोत. पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवला गेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्राण्यांच्या प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे अशक्य आहे. आणि म्हणूनच जर या प्राण्यांचे साम्य आणि त्यांच्यातील फरक यावर आधारित गट आणि उपगट तयार केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे सोपे होऊ शकेल. आणि म्हणूनच प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते. ते प्रकार कोणकोणते आहेत, कशा प्रकारे केले जाते ते आपण बघणार आहोत. आता हे वर्गीकरण करण्याची गरज काय आहे किंवा वर्गीकरणाचे फायदे काय आहेत. सगळ्यात पहिले म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या या प्राण्यांच्या प्रजातींचा अभ्यास करणं वर्गीकरणामुळे सोयीस्कर होते. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्यांविषयी माहिती मिळू शकते. प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी वर्गीकरणामुळे माहिती मिळू शकते. वर्गीकरणामुळे प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास, त्याचे निसर्गातील नेमके स्थान समजणे वर्गीकरणामुळे शक्य होते. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेले हे प्राणी, त्यांच्यातील विविधता आणि त्यामुळेच प्राण्यातील या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती वर्गीकरणामुळे मिळू शकते. तर हे झाले वर्गीकरणाचे फायदे. आता प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धती बघूया आपण कोणती आहे. प्राण्यांच्या साम्य आणि फरकांवर आधारित विविध गट आणि उपगट तयार करणे म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्यांचे असमपृष्ठरज्जू प्राणी, नॉन कॉर्डेट्स आणि समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजेच कॉर्डेट्स यानुसार वर्गीकरण केले जाते. आता असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. असमपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नोटोकॉर्ड नावाचा आधारक नसतो. असमपृष्ठरज्जू बघा म्हणजेच पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. ग्रसनीमध्ये कल्लविधरे नसतात. चेतारज्जू म्हणजेच नर्व कॉर्ड असेल तर तो पेयर्ड युग्मांगी, भरीव म्हणजे सॉलिड आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजूस असते. बघा हा आहे पृष्ठरज्जू म्हणजेच नोटोकॉर्ड आणि या ठिकाणी हा जो तुम्हाला दिसतो आहे हा आहे नर्व कॉर्ड. हा नोटोकॉर्ड आणि हा झाला नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड मी येलो रंगाने दाखवते. हा आहे नर्व कॉर्ड. आता पृष्ठरज्जू म्हणजे काय. नोटोकॉर्ड ही शरीराला आधार देणारी लांब दोऱ्यासारखी एक संरचना ही प्राण्यांच्या शरीरामध्ये पृष्ठ बाजूस असते. असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघांमध्ये विभागलेले आहेत. पहिला आहे आदिजीवी प्रोटोझोआ, रंध्रीय प्राणी पोरिफेरा, सिलेंटरेटा किंवा निडारिया, चपटेकृमी प्लॅटीहेल्मिंथिस, गोलकृमी ॲस्केल्मिंथिस, वलई ॲनिलिडा, संधिपाद प्राणी आर्थ्रोपोडा, मृदुकाय मोलुस्का, कंटकचर्मी एकायनोडर्मॅटा
आणि अर्ध समपृष्ठरज्जू म्हणजेच हेमिकॉर्डाटा. तर हे अर्ध समपृष्ठरज्जू प्राण्यांचे 10 संघ होत आणि समपृष्ठरज्जू प्राणी संघ जे आहेत, या समपृष्ठ प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघामध्ये केलेली आहे. पहिला आहे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा. तर समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी या 3 उपसंघात केलेली आहे आणि त्यापैकी व्हर्टिब्रेटा हा जो उपसंघ आहे, या उपसंघाचे पुन्हा काही गट पडतात. त्यामध्ये पहिला आहे चक्रमुखी, सायक्लोस्टोमॅटा, मत्स्य, उभयचर, सरीसृप, रेप्टिलिया, पक्षी आणि सस्तन प्राणी. तर व्हर्टिब्रेटा हा जो उपसंघ आहे त्याचं या 6 वर्गांमध्ये परत वर्गीकरण केलेलं आहे. तर अशा प्रकारे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी संघ हे आपण अभ्यासणार आहोत, घेणार आहोत. त्या अगोदर समपृष्ठरज्जू प्राणी आणि असमपृष्ठरज्जू प्राण्यांचं फरक काय आहे तो बघूया. बघा, समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो, शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. दुसरा मुद्दा आहे, समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये श्वसनासाठी गिल स्लिट्स असतात, कल्लविधरे असतात, तर असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये ग्रसनीमध्ये कल्लविधरे नसतात. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो, तर असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये हृदय हे शरीराच्या अधर बाजूस असते, तर असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठ बाजूस असते. तर हा झाला फरक. आता हे जे प्राणी आहेत, या प्राणी वर्गीकरणाची जी नवीन पद्धती आहे त्यानुसार काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतलेले आहेत. तर या पद्धतीमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण करताना काही मुद्दे लक्षात घेतलेले आहेत. त्यापैकी पहिला आहे रचनात्मक संघटन, ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. तर प्रत्येक प्राणी किंवा प्राण्यांचं शरीर हे पेशींपासून बनलेलं असतं. आपण प्राण्यांची सजीवांची वैशिष्ट्ये बघितलेली आहेत. त्यामध्ये पेशीमय शरीर रचना हे सजीवांचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजेच प्राण्यांचं शरीर हे पेशीपासून तयार झालेलं असतं. आता अगदी सुरुवातीला काही एकपेशीय प्राणी अस्तित्वात आले आणि नंतर बहुपेशीय प्राणी आले. तर प्राण्यांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. तर बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक पेशी कार्य करत असतात, तर एकपेशीय प्राण्यांचं शरीर एकाच पेशीपासून बनलेलं असतं, म्हणजेच त्यांच्यामध्ये श्वसन, पचन, उत्सर्जन या सर्व क्रिया एकाच पेशीमार्फत घडून येतात. तर रचनात्मक संघटनमध्ये पहिला स्तर आहे जीवद्रव्य स्तर संघटन, प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. तर शरीरामध्ये या प्राण्यांच्या शरीरामध्ये त्यांचे शरीर हे एकाच पेशीपासून तयार झाल्याने सर्व कार्ये त्या एकाच पेशीच्या मदतीने चालतात. शरीर केवळ जीवद्रव्यापासून बनलेले असते. या प्रकारचे प्राणी म्हणजे उदाहरणार्थ अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे प्राणी हे जीवद्रव्य स्तर संघटनामध्ये असणारे प्राणी होत. तर एकपेशीय प्राणी आहेत हे, आणि या एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन जीवद्रव्य स्तर या प्रकारचे असते. दुसरा प्रकार आहे पेशी स्तर संघटन, सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन.
आता बहुपेशीय प्राणी आपण बघितलं तर अनेक पेशींपासून त्या प्राण्यांचं शरीर तयार झालेलं असतं. म्हणजेच या बहुपेशीय प्राण्यांमध्ये अनेक पेशी असतात, परंतु पेशीस्तर संघटनामध्ये अनेक जरी पेशी असल्या तरी त्या पेशींपासून उती तयार झालेल्या नसतात. आपण बहुपेशीय प्राण्यांचं बघितलं की प्रत्येक पेशी या पेशींचा समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह मिळून त्याला आपण उती असं म्हणतो. उदाहरणार्थ पचन संस्था घेतली तर पचन संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या सगळ्या पेशी आणि या पेशींचा समूह तयार झाला म्हणजेच उती. उती एकत्र येऊन तयार होतं ते इंद्रिय. तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये अनेक पेशी असतात, परंतु त्यांच्यामध्ये उती तयार झालेल्या नसतात. उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी. तर काही सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन यामध्ये अनेक पेशी तयार झालेल्या असतात, परंतु त्यांच्या उती तयार झालेल्या नसतात आणि अशा प्राण्यांचं शरीर हे पेशीस्तर संघटन दाखवतं. उदाहरणार्थ रंध्रीय संघातील प्राणी. पुढचा प्रकार आहे पेशी उतीस्तर संघटन, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आता सेल टिश्यू बघा, पेशी आणि उती समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे उती होय. मग या प्राण्यांच्या शरीरामध्ये पेशी एकत्र येऊन उती तयार होतात आणि त्या उतींच्या मदतीने विविध प्रकारच्या शारीरिक क्रिया पार पाडल्या जातात. उदाहरणार्थ निडारिया संघातील प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये पेशी उतीस्तर संघटन आढळून येते. पुढचं आहे उती अवयव स्तर संघटन. आता पेशींपासून तयार झालेल्या उतीपासून काय तयार झाले? अवयव. आता उती अवयव स्तर म्हणजे काय? तर उती जेव्हा एकत्र येतात तेव्हा उती एकत्र येऊन ठराविक अवयव तयार झालेले असतात, परंतु पूर्ण अवयव संस्था तयार झालेल्या नसतात. बघा, पेशी येऊन उती तयार झालेल्या आहेत, पण उती येऊन अवयव तयार झालेले आहेत, परंतु अवयव संस्था तयार झालेली नसते. उदाहरणार्थ चपटे कृमी यांच्यामध्ये अवयव तयार झालेले असतात, परंतु अवयव संस्था अस्तित्वात नसते. हे झालं उती अवयव स्तर संघटन. आणि पुढचं आहे अवयव संस्था स्तर संघटन, ऑर्गॅन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. आता यामध्ये पेशी, समान कार्य करणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे उती तयार होऊन तयार झाली अवयव, आणि समान अवयव जे आहेत हे अवयव एकत्र येऊन अवयव संस्था तयार होते. उदाहरणार्थ मानव, आपण मनुष्य प्राणी. तर विशिष्ट कार्यासाठी अनेक अवयव एकमेकांना जोडून अवयव संस्था तयार झालेली असते. उदाहरणार्थ बघा, श्वसन संस्था, आपल्या मानवी शरीरामध्ये असलेली श्वसन संस्था ही अवयव संस्था आहे. म्हणजेच या ठिकाणी नाक, घसा, श्वासनलिका, फुफ्फुसे या सर्व हे जे अवयव आहेत हे अवयव कशाने तयार झाले? उतींमुळे. उती कशाचे तयार झाल्या? पेशी. म्हणजेच या ठिकाणी ही एक अवयव संस्था झाली आणि या अवयव संस्थेमध्ये असणारे सगळे अवयव त्यांची कार्य, विशिष्ट कार्य पार पाडत असतात. विशिष्ट कार्यासाठी हे अनेक अवयव आहेत, म्हणजेच नाक आहे, श्वासनलिका आहेत, फुफ्फुस आहेत, त्यांची कार्य समान आहेत आणि त्यांची मिळून एक संस्था तयार झालेली आहे. उदाहरणार्थ बेडूक, खेकडा, मानव यासारखे बहुपेशीय प्राणी. तर अशा प्रकारे प्राणी वर्गीकरणाच्या नवीन पद्धतीमध्ये हा पहिला झाला रचनात्मक संघटनेचा मुद्दा. बघा, यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून जर काल्पनिक छेद आपण घेतला तर त्या शरीराचे
दोन समान भाग होतात की नाही या गुणधर्मावर आधारित प्राण्यांच्या शरीराचे विविध प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे असिमेट्रिकल बॉडी, असममित शरीर. आता स्पंज किंवा अमिबा आपण बघूया, तर यांच्यामध्ये आपल्याला असममित शरीर आढळून येतं. म्हणजे काय, तर अमिबा जर आपण घेतला तर अशा प्रकारे कोणताही आपल्याला अक्ष दिसत नाही की आपण दोन भाग केले. आता अमिबाचा आकार सतत बदलत असतो आणि त्यामुळे, किंवा हा स्पंज घेतला तर आपण कुठूनही याचे दोन भाग, असा एकच अक्ष आपल्याला सापडणार नाही की ज्यातून आपण छेद घेतला तर दोन समान भागामध्ये शरीर विभागलं जाऊ शकतं. बघा, कोणताही एकच अक्ष आपल्याला आढळणार नाही. तर अमिबा, पॅरामेशियम, स्पंज यांचं शरीर हे असममित शरीर या प्रकारामध्ये येते. अरीय समिमिती, रेडियल सिमेट्री, तर म्हणजे काय? बघा, स्टारफिश, तारा मासा, हे जर आपण बघितलं तर यांच्यामध्ये शरीराच्या बरोबर मध्य अक्षातून जाणाऱ्या कोणत्याही प्रतलातून आपण छेद घेतला तर आपल्याला दोन समान भाग पडलेले दिसून येतात. उदाहरणार्थ तारा मासा. आता या प्राण्याच्या शरीराबाबत मध्य अक्षातून जाणारी आपल्याला 5 वेगवेगळी प्रतलं दिसून येतात. त्यामुळे 5 वेगवेगळ्या पद्धतीने छेद आपण घेतले तरी सुद्धा आपल्याला दोन समान भाग मिळू शकणार आहेत. तर ही झाली अरीय सममिती. आणि तिसरा प्रकार आहे बघा, तारा मासा, कंटक चर्मी हे जे आहेत हे यामध्ये येतात. आणि तिसरा प्रकार द्विपार्श्व सममिती, म्हणजेच शरीराचा एकच अक्ष असा असतो की त्या एकाच अक्षातून आपण जर काल्पनिक छेद घेतला तर दोन समान भाग होतात. दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर शरीराला डाव्या आणि उजव्या भागामध्ये विभाजित केलं जातं. उदाहरणार्थ फुलपाखरू, मानवी शरीर बघा, बरोबर दोन भाग, माशी, बेडूक, पक्षी, हे सगळे द्विपार्श्व सममिती दर्शवितात. हा दुसरा मुद्दा. पुढचा वर्गीकरणाचा मुद्दा आहे जर्मिनल लेयर्स, आद्य स्तर किंवा जनन स्तर. तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये आपल्याला हे द्विस्तरीय व त्रिस्तरीय स्तर आढळून येतात. आता द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय स्तर म्हणजे काय, तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या सुरुवातीच्या काळात पेशींचे आद्य स्तर तयार होतात आणि त्या स्तरांपासूनच पुढे त्या प्राण्याच्या शरीरात विविध ऊती तयार होतात. आता काही प्राण्यांमध्ये हे दोनच स्तर असतात, तर काही प्राण्यांमध्ये आपल्याला 3 स्तर आढळून येतात. तर 2 स्तर म्हणजे कोणते, तर काही प्राण्यांमध्ये आपल्याला आद्य स्तर म्हणजेच बहिर्जन स्तर किंवा एक्टोडर्म हा दिसतोय तुम्हाला, हा स्तर, आणि दुसरा आहे अंतर्जन स्तर म्हणजेच एंडोडर्म हा स्तर. हे 2 स्तर दिसून येतात. उदाहरणार्थ निडारिया, सिलेंडरेटा या प्राण्यांमध्ये आपल्याला हे द्विस्तर आढळून येतात. तर इतर सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला 3 स्तर आढळतात, म्हणजेच हे दोन्ही आहेत बघा, एक्टोडर्म म्हणजेच आद्य स्तर, एंडोडर्म म्हणजे अंतर्जन स्तर, आणि आणखीन आत एक आहे हा बघा, हा आहे मेझोडर्म म्हणजेच मध्य स्तर सुद्धा असतो. हे बघा, आता एक्टोडर्म म्हणजेच काय, तर आद्य स्तर किंवा बहिर्जन स्तर आपण म्हणूया. याने फॉर्म्स द एक्झोस्केलेटन, ही बाहेरची त्वचा तयार होते. मेझोडर्म डेव्हलप्स इनटू ऑर्गॅन्स, यांचे अवयव तयार होतात मध्यस्तरापासून. आणि एंडोडर्म म्हणजेच जो अंतर्जन स्तर जो आहे, फॉर्म्स द इनर लाइनिंग ऑफ ऑर्गॅन्स, अवयवांच्या आतली जी त्वचा आहे ती या एंडोडर्मनी तयार होते. तर बहुपेशीय प्राण्यांमध्ये, बहुतांश सर्व प्राण्यांमध्ये आपल्याला
एक्टोडर्म, मेझोडर्म आणि एंडोडर्म हे 3 स्तर म्हणजे त्रिस्तरीय शरीर त्यांचं असतं. हे 3 स्तर आढळून येतात. पुढचा वर्गीकरणाचा मुद्दा आहे बॉडी कॅव्हिटी, देहगुहा. आता शरीर आणि आतील अवयव. शरीर आणि आतील अवयव यांच्या दरम्यान असलेली जी पोकळी आहे, ही या ठिकाणी तुम्हाला दिसते. ही पोकळी यालाच देहगुहा असे म्हणतात. सिलोम. काय म्हणतात याला? सिलोम. बघा, स्किन म्हणजेच एक्टोडर्म त्वचा, मेझोडर्म मध्यस्तर आणि इंडोडर्म. बरोबर. त्यानंतर हे ऑर्गॅन्स तयार झाले. तर ही जी मधली पोकळी आहे, हे अवयव तयार झाले, इंटरनल ऑर्गॅन. तर हे अवयव आणि हे शरीर या दरम्यान असलेली ही जी पोकळी आहे, तिलाच देहगुहा असे म्हणतात. यामध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात. त्यापैकी पहिला आहे सत्य देहगुहा असणारे प्राणी, युसिलोमेट. या ठिकाणी बघा, ही देहगुहा सिलोम म्हणजेच काय, तर शरीर आणि आतील अवयव या दरम्यान असलेली ही पोकळी. हे एक्टोडर्म बाह्य त्वचा, टिश्यू लेअर म्हणजेच टिश्यू लेअर लाइनिंग सिलोम म्हणजे जे अंतर्जन स्तर जो आहे त्या आतील अवयवांच्या ही जे स्तर तयार झालेला आहे अवयवांचा, त्यामध्ये असलेले हे उती आणि मध्य स्तरापासून ही देहगुहा तयार होते. तर बहुपेशीय प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळात या मध्य स्तरापासून देहगुहा तयार होते. उदाहरणार्थ वलयी संघातील प्राणी आणि त्यानंतरच्या सर्व संघातील प्राण्यांच्या शरीरात अशा प्रकारे आपल्याला देहगुहा आढळून येते. पुढचा आहे एसिलोमेट, देहगुहाहीन प्राणी. रंध्रीय प्राणी किंवा निडारिया या चपट्या कृमींचा संघ, या संघातील प्राण्यांच्या शरीरात देहगुहा नसते. बघा, या ठिकाणी देहगुहा नाहीयेत. एसिलोमेट मीन्स लॅक्स कॅव्हिटी बिटवीन गट अँड आउटर बॉडी वॉल. एक्टोडर्म आहे, इंडोडर्म आहे, मेझोडर्म आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी पोकळी दिसून येत नाही. तर हे झाले देहगुहाहीन प्राणी. आणि तिसरं आहे खोटी किंवा फसवी देहगुहा असणारे प्राणी, सिडोसिलोमेट. आता गोल कृमींच्या शरीरामध्ये देहगुहा असते, पण ती फसवी म्हणजेच काय, खोटी किंवा फसवी असते, वर सांगितल्याप्रमाणे तयार झालेली नसते. म्हणजे मेझोडर्म पासून प्रत्यक्षात तयार झालेली नाहीये आणि म्हणून यांना फसवी देहगुहा असणारे प्राणी असं म्हणतात. एनी ऑर्गॅनिझम which has a false body cavity is said to be pseudocoelomate. हे बघा, बॉडी कव्हरिंग एक्टोडर्म. एक्टोडर्म म्हणजेच काय, तर बहिर्जन स्तर, त्यापासून हे त्वचा तयार झाली. मसल लेअर, मध्यस्तरापासून मसल लेअर तयार झाला. अवयवांच्या जे आतला हे आहे त्याच्या स्नायूंचा असा स्तर तयार झाला. हा डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट फ्रॉम एंडोडर्म, अंतर्जन स्तरापासून हे तयार झालं. आणि या ठिकाणी ही फसवी आहे सुडोसिलोम, म्हणजे प्रत्यक्ष ती तयार झालेली नसते. पुढचा वर्गीकरणाचा मुद्दा आहे खंडीभवन, बॉडी सेगमेंटेशन. गांडूळ तुम्ही बघितलेला असेल. तर ज्या प्राण्यांचं शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असते अशा शरीराला खंडीभवित शरीर असे म्हणतात आणि प्रत्येक छोट्या भागाला खंड असे म्हणतात. गांडूळ बघा, वलयी प्राणी संघातील गांडूळ जो आहे त्याचं शरीर हे आपल्याला अशा प्रकारे खंडयुक्त आढळून येतं.
हे जे प्रत्येक दिसतात आपल्याला याला काय म्हणतात? खंड असं म्हणतात, सेगमेंट असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे प्राणी वर्गीकरणाचे आधारभूत मुद्दे मानले जातात. रचनात्मक संघटन, शारीरिक सममिती, आद्य स्तर, देहगुहा आणि खंडीभवन या 5 मुद्द्यांवर आधारित प्राणी वर्गीकरण केलं जातं. आता त्यामुळे प्राण्यांचा अभ्यास करणं सोपं होतं आणि प्राण्यांचं आपल्याला वर्गीकरण करता येऊ शकतं.